फक्त 3 पदार्थ आणि काही मिनिटात तयार होणारी ही बर्फी इतकी सोपी की पाहून लगेचच बनवावीशी वाटेल आणि इतकी खमंग लागते की तुम्ही लगेचच बनवायला घ्याल। बर्फी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे। पॅन मध्ये अर्धा लिटर दूध घेतला आहे आणि तुम्ही पाहिलं मी सायसह दूध घेतला आहे, त्यामुळे दूध लवकर घट्ट होईल व बर्फी लगेच तयार होण्यास मदत होईल। आता आपल्याला दूध किमान 5 ते 10 मिनिटे उकळून घ्यायचं आहे, पूर्ण आटून घ्यायचं आहे असं म्हटलं तरीही चालेल। दूध आपल्याला इथे आटवायचं आहे कारण ही बर्फी दुधापासून बनणार आहे। हळूहळू इथे दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। साइडला लागलेली ही साय नेहमी काढत काढत हे दूध आपल्याला अशाच पद्धतीने उकळून घ्यायचं आहे, घट्ट करून घ्यायचं आहे। हळूहळू दूध इथे घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे, तुम्ही पाहू शकता आणि थोड्याच वेळात हे दूध पूर्ण घट्ट होईल। एकदम हाय फ्लेमवर आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे आणि सतत असं मिक्स करत राहायचं आहे। एकदम हाय फ्लेम असल्यामुळे दूध आटायला मदत होते व जास्त वेळ वाया जात नाही। स्पॅच्युला सतत हलवत राहायचं आहे कारण हे पॅनला चिटकून जळू शकतं, त्यामुळे स्पॅच्युलाने हे असं एकत्र करत राहायचं आहे आणि मोजून 10 मिनिटात हे एकदम घट्ट झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये मी मोजून 3 टेबलस्पून साखर ॲड करत आहे। एवढी साखर एवढ्या दुधासाठी सफिशियंट आहे, त्यामुळे इथे मी 3 टेबलस्पूनच मोजून साखर यामध्ये ॲड केली आहे। आता साखर ॲड करून आपल्याला हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर ॲड करून मोजून 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। साखरेमुळे या मिश्रणाला खूप सुंदर कलर येतो, तुम्ही पाहू शकता। आता हे मिश्रण पूर्णपणे तयार झालं आहे आणि एकदम दाणेदार आहे, तुम्ही इथे पाहू शकता। लगेचच हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे एखाद्या मोल्डमध्ये। हे पहा, अशा पद्धतीचा मी इथे मोल्ड घेतलेला आहे आणि इथे तुम्ही कलर पाहू शकता या बर्फीचा किती सुंदर आलेला आहे। खूप सुंदर आपली ही बर्फी तयार होते, एकदम दाणेदार। आणि मी सांगितल्याप्रमाणे मोजून 3 पदार्थांमध्ये ही बर्फी तयार होते। तिसरा पदार्थ आता यामध्ये ॲड करायचा बाकी आहे, तो म्हणजे ड्रायफ्रूट। आता वरतून याला आपण ड्रायफ्रूटने सजवणार आहोत। सगळ्यात आधी मी इथे स्पॅच्युलाने व्यवस्थित असं हे मोल्डमध्ये सेट करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर आणि दाणेदार ही बर्फी आपली बनवून रेडी आहे। एकदम खमंग आणि दाणेदार ही बर्फी तयार झाली आहे आणि कलरही खूप सुंदर आलाय। ही बर्फी तुम्ही फ्रीजमध्ये 8 दिवस देखील स्टोर करून ठेवू शकता। शक्यतो ही राहत नाही कारण बनवल्या ही लगेचच संपून जाते, पण समजा उरली तर तुम्ही ही बर्फी फ्रीजमध्ये देखील स्टोर करून ठेवू शकता। आणि तिसरा आणि शेवटचा पदार्थ यामध्ये ॲड करून झाला आहे। ड्रायफ्रूटने मी ही बर्फी एकदम छान पद्धतीने सजवली आहे। तुम्ही तुम्हाला आवडणारे कुठलेही ड्रायफ्रूट यामध्ये ॲड करू शकता। अशा पद्धतीने आपली खमंग अशी बर्फी इथे बनवून तयार आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। आणि तुम्ही ही बर्फी बनवून पाहिली का? मला कमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवायला बिलकुलही विसरू नका। पुन्हा भेटू अशाच साध्या सिंपल कमी साहित्यावाल्या रेसिपींसह। तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी।